प्रत्येक जागी नावं देतो तेव्हा त्याच्या सेक्रेटरीने सांगितलं, बाबासाहेब मंत्री होते त्यावेळेस, त्यांना सांगितलं की मंत्री महोदय बघा यांचं नाव देत आहे काय. तर त्याचा बाबासाहेबांचा एक ब्रिटिश इंग्रज सेक्रेटरी होता, त्याच्यासमोर बाबासाहेबांनी प्रस्ताव ठेवला, बघा रे इकडून गव्हर्नर जनरल कोण असा हे आलेला आहे, प्रस्ताव आलाय की एखाद्या रस्त्याला असंही नाव द्या, कारण दिल्लीच्या प्रत्येक गल्लीला कर्नाटक नाव आहे. तो ब्रिटिश सेक्रेटरी म्हणाला, आंबेडकर याच्यापासून दूर राहा, हे या राजकीय नेत्यांचं उदात्तीकरण हे बरोबर नाही आपल्यासाठी. बाबासाहेबांनी तारीफ केली याच्यामध्ये त्याची की बघा बाबासाहेबांनी एखाद्या कामाकरता, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता, लायसन्स मिळवण्याकरता, ठेका मिळवण्याकरता ही जी ठेकेदारी पद्धत आपल्याकडे अवलंबली जाते त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यानी कसा सत्यानाश करतात याचे चांगले उदाहरण दिलेलं आहे. आणि लोकशाही कशी असावी याच्याविषयी अत्यंत मार्मिक विवेचन याच्यामध्ये आहे. आणि मग बाबासाहेब म्हणतात की बा ही जी लोकशाही आहे, सुदृढ अशी लोकशाही आहे, त्याच्याकरता पक्षाची आवश्यकता आणि म्हणून विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. आणि मग त्याच्यानंतर बाबासाहेब याच्यामध्ये अनेक बाबी आहेत, फार सुंदर आहे. आता बाबासाहेबांच्या पत्रामध्ये हा जो शेवटचा भाग आहे, आता मी याच्याविषयी सांगितलं संसदीय राज्यपद्धतीत विरोधी पक्षाची आवश्यकता काय असते आपण हे बघू. हे शेवटचं जे पान आहे या खुल्या पत्रातलं, पक्ष म्हणजे काय आणि त्याच्या खाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ध्येय व उद्दिष्ट, म्हणजे रिपब्लिकन पार्टीचा हा त्या काळातला हा जो त्याचं काय ध्येय उद्दिष्ट असावं आणि हा पक्ष कसा असावा याच्याविषयी विवेचना तुम्ही बघा. मी फक्त एक दोन विरोधाभास जे आहे ते तुमच्या लक्षात आणून देतो आणि आज आपण इथं थांबतो. पक्ष हा सैन्यासारखा असतो. बाबासाहेब म्हणतात पक्ष हा सैन्यासारखा असतो, त्याला खालील बाबींची आवश्यकता असते. सरसेनापती सारखा पुढारी नेता पाहिजे, संघटना आणि त्या संघटनेमध्ये सभासद, मूलभूत योजना, शिस्त या गोष्टींचा समावेश होतो. तिसरं ध्येय आणि धोरण आणि तत्वज्ञान. चौथं कार्यक्रम. पाचवं राजकीय डावपेच, मुत्सद्देगिरी म्हणजे ध्येय सिद्धीसाठी तारतम्याने कोणती गोष्ट केव्हा करावी याची योजना. आता हे 5 मुद्दे बाबासाहेबांनी पक्षाकरता दिलेले आहेत. नेता असावा, संघटना असावी, त्या संघटनेमध्ये सभासद वगैरे, शिस्त असावी, ध्येय धोरण असावं, कार्यक्रम राबवले जावे आणि राजकीय डावपेच पाहिजे, कोणत्या वेळेस कोणती भूमिका घ्यावी या आधारावर पक्ष. आणि मग आता या पक्षामध्ये आता एक मूळ अंतर्विरोध कुठं जातो. बाबासाहेब काय म्हणतात की राजकीय पक्षाचा एक नेता पाहिजे आणि तो नेता सिंहासारखा पाहिजे असा. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस 47 मध्ये बाबासाहेबांना त्यांनी घेतलं आणि बाबासाहेबांनी ज्या काही सिरसा महाराष्ट्रामधल्या तरतुदी मोठ्या होत्या, पण ज्या काही छोटं मोठं आपल्याला इथं वाटा मिळाला, ज्याच्यामुळे आज तुम्हाला विधानसभेत, लोकसभेत ज्या राखीव जागा मिळतात, प्रत्येक जागी राजकीय ज्या जागा मिळतात त्या जागा तुम्हाला मिळाल्या, म्हणजे राजकीय सत्तेमध्ये तुम्हाला वाटा मिळाला. मूळ मुद्दा काय होता? मूळ मुद्दा हा होता की बा आम्ही राजकीय सत्तेचे वाटेकरी राहू, राजकीय सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्ष हा त्याचं प्रतिबिंब करतो. एक पक्ष म्हणून बहुत आयडियल पक्ष आहे असं आम्ही नाही मानत. त्यांच्यामध्ये जे काही उणिवा आहेत ते आमच्या भगिनीने सांगितल्या आहेत की बा या पक्षामध्ये असं आहे तसं आहे, मान्य आहे. पण रिपब्लिकन पक्ष काय आहे? आमच्या राजकीय आकांक्षाची अभिव्यक्ती आहे. आम्ही काही झालं तरी तुम्ही बघा ना, तुमच्यापैकी कोण राजकारणी नाहीये, कोण राजकारणावर नाही बोलत, कोणाची राजकीय आकांक्षा नाहीये, कुठल्याही पक्षात असा तुम्ही. ती राजकीय आकांक्षा मग पुढं अनेक आपले जे खोब्रागडे साहेबांपासून ते जे बाकी सगळे जे आपले नेते झाले, सगळे आळूबाबू होते, खोब्रागडे साहेब होते, अजून आपले दादासाहेब होते, हे सगळी जी आरपीआयची जी जुनी मंडळी होती आणि त्याच्यानंतर जे नवीन जी फळी आली, मग बहुजन समाज पक्ष आला आणि त्याच्यानंतर आता वंचितच्या आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब प्रयत्न करत आहेत. आणि आता आमचे नेते संजय फुलझेले साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतात, पाहिजे जिकडे तिकडे यांची पोस्टर्स लावलेली आहेत. एक हे आमच्या राजकीय
आम्ही राजकीय सत्तेचे बरोबरीचे भागीदारी आहोत याचं ते प्रतिबिंब आहे. म्हणून मी माझ्या भगिनींना सांगितलं की ताई, हे तुझं म्हणणं बरोबर आहे की आरपीआय मध्ये तुकडे आहेत. आरपीआय लोकांकरता किती काम करतो हा प्रश्न हे नाहीये, पण ती आपल्या राजकीय आकांक्षाची अभिव्यक्ती आहे. त्यामुळं जोपर्यंत ही अभिव्यक्ती जिवंत राहील तोपर्यंत आरपीआय जिवंत राहील, तोपर्यंत बसपा जिवंत राहील, तोपर्यंत वंचित जिवंत राहील. तुम्ही काही प्रयत्न केला, तुम्ही कितीही टीका केला, तुम्ही काही केलं तरी ते मरत नाही. मग कोणताही विरोधी पक्ष राहो, कधी काँग्रेस राहो, कधी भाजपा राहो, तुम्हाला विकत घेतील, तुम्हाला तोडतील, तुम्हाला पैसे तारतील, तुमच्यामध्ये दलाल निर्माण करतील, घरोघरी सगळं करतील, पण तुमचा राजकीय पक्ष किंवा तुमची राजकीय विचारधारा हे नष्ट. 1919 पासून आपल्याला सांगितलं आहे की जोपर्यंत राजकीय सत्ता ही आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपला उद्धार नाही. आता अर्थात आमच्या मधले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा मोठा विचार, एवढं मोठं तत्वज्ञान, हे ज्याला असं म्हणता येईल किंवा त्याला पुढे नेण्यामध्ये कमी पडलो ते आपली उणीव आहे. आमच्यामध्ये चांगले नेते, चांगले विचारवंत, चांगले कार्यकर्ते, फुल टाइमर्स नाही होऊ शकले, हा आमचा कमीपणा आहे. पण तो जरी आपल्यात कमीपणा असला, आमच्या दुफळी असली, पण आमच्यामध्ये प्रत्येक माणूस हा राजकीय सत्तेमध्ये मी सहभागी होईल या विचाराला दुमत नाहीये. आणि तेच जे आमच्या जसं म्हणतात ना, फिनिक्स नावाचा एक पक्षी असतो, दंतकथा आहे, आणि त्या तो पक्षी त्याला मारलं आणि मारल्यानंतर त्याला जाळलं, त्याची राख झाली. हा जिवंत होऊ नये फिनिक्स, पण त्या पक्षाच्या राखेतून ती राख आपोआप गोळा होते आणि तो पक्षी पुन्हा जिवंत होतो. फिनिक्स पक्षाची दंतकथा आहे, त्या राखेतून जिवंत होतो. त्याच प्रकारे हे जे बाबासाहेब आंबेडकरांची जी राजकीय संघटना आहे, जो राजकीय विचार आहे, तो कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत होईलच. आज तुम्ही उत्तर प्रदेशामधली जी क्रांती बघत आहात, ती एक सुप्त क्रांती आहे. म्हणजे आझाद का मांडतात ते हेच मांडतात ना की बा आम्ही सत्तेची भागीदारी होऊ, त्यांच्यामध्ये काय दोष आहेत, काय चांगले गुण आहेत, हा नंतरचा विचार करू. आणि तोच विचार आहे म्हणून मी त्यांना सांगितलं. आणि जेव्हा आरपीआयच्या लोकांनी हे ऐकलं, आमची दलाची मंडळी ऐकली, तेव्हा त्यांना हे वाटलं की बा पक्ष, आम्ही ज्या राजकीय दृष्टीने विचार करतो ते आमची राजकीय आकांक्षा आहे. आम्ही कोणत्या पक्षाच्या ते गौण आहे, आम्ही कोणत्या पक्षाच्या ती गौण आहे, पण आमची राजकीय महत्वाकांक्षा आहे आणि ती राहील. आता त्याच्या पार्श्वभूमीवर मी पूज्य साहेबांचा आभारी. आपण गेल्या वेळेस बाबासाहेबांच्या रानडे, गांधी आणि जिन्ना याच्या 10व्या, म्हणजे शेवटचा आहे तो 9वा खंड आहे, कुठे कुठे 10वा हे मेन्शन करतात, त्याच्याविषयी आपण बोलू. आणि तिथं इतकं सुंदर मार्मिक विवेचन बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा कधी निवडणुका येतात तेव्हाच मी रिपब्लिकन पक्षाच्या या ऐक्याच्या कारवाया बघते आणि बाकी 4 वर्ष मला काही दिसतच नाही. आता झाली ना पंचायत, कार्यक्रम जो होता तो रिपब्लिकन पक्ष स्थापनेच्या निमित्ताने होता. आणि अशामध्ये मग ती ताई अजून म्हणाली पुढं, म्हणे बघा मला मुलं आहेत आणि माझ्या मुलांना मी माझ्या बाजूच्या मराठी माध्यमाच्या शासकीय शाळेमध्ये टाकलं होतं. आणि तिथला जो स्टाफ आहे तो ट्रेंड आहे, चांगला आहे, गव्हर्नमेंटचा स्टाफ आहे, चांगला आहे, ट्रेंड आहे, पण तिथं शिकवतच नाही, मराठी माध्यमातून शिकवतच नाही, शिकवण्याकडे दुर्लक्ष आहे. मग मी इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत टाकलं आणि तिथं स्टाफ आहे पण ट्रेंड नाही आहे. 2000, 5000, 10,000 जे काही देऊन ते आपल्या लोकांना असं नियुक्त करतात. खाजगी शाळेचं तुम्हाला माहिती आहे, तिथे काही ट्रेंड लोक नाही भरत, ते BEd MAd नाही भरत. म्हणे अशी पंचायत आहे आणि आमच्या शिक्षणाचा असा प्रश्न आहे आणि आरपीआय वाले काही करत नाही. झाली पंचायत पुन्हा. आपली जी भगिनीने, तिने मोकळ्या मनाची साधी बाई मनाने, तिने आपल्या मोकळ्या मनाने जे तिच्या मनात होतं ते मांड. ती तुम्हा लोकांसारखी धूर्त नाहीये ना. तुम्ही मंडळी प्रसंगाचं भान ठेवता, कोणत्या वेळेस काय बोललं पाहिजे, कोणाला एखाद्या मीटिंग मध्ये कोणाला खुश केलं पाहिजे, कसं कसं चढवायला पाहिजे. का उमेश, एखाद्याला वर चढवायचं असेल
तेही टेक्निक माहीत, आणि एखाद्याला खाली पडायचं असेल तर तेही टेक्निक माहीत. तर तुम्ही सगळे टेक्निकल लोक आहात, म्हणजे हुशार लोक आहात. ती बिचारी साधी बाई, तिला काय घेणं दिलं, आता स्थापना दिवस कुणाचा आहे कुणाचं काय, तिच्या मनात होतं ते बोल. आता माझी पंचायत झाली, मला तर समन्वय करायचा आहे बाबा. आणि इथं तर असं झालं की पहिल्यांदाच आमच्या ताईनं आपल्या मनमोकळेपणे आपल्या भावना मांडल्या. चालेल, मग मी त्यांना सांगितलं की ताई, तुम्ही पणाने बोललात आणि खरं बोललात, त्याच्यामध्ये काही नाही, पण तुम्ही एका गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही वार्ताहर आहात की रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना झाली ती का झाली, रिपब्लिकन पक्ष काय, अर्थात पक्षाची मंडळी होती. रिपब्लिकन पक्ष जर हा तुमची समस्या सोडवण्याकरता एक झाला असेल, एक पक्ष असेल, तर प्रत्येक पक्ष त्याकरता आहे. प्रत्येक पक्ष हा दावा करतो की बा माझ्या पक्षाची स्थापना ही लोकांच्या कामाकरता, शैक्षणिक कामांकरता, बाकीच्या कामाकरता, नोकऱ्यांच्या कामाकरता, त्यांच्या नागरी समस्या ज्या आहेत पाणी याच्याकरता सगळे पक्षाची स्थापना होते. आणि कोणता पक्ष काम करतो, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची स्थापना किंवा रिपब्लिकन पक्ष निर्माण का झाला महत्वाचा भाग आहे. म्हणून ताई तुम्ही एक लक्षात द्या, रिपब्लिकन पक्ष तुम्ही म्हणालात किंवा फक्त निवडणुकीच्या काळात एकत्र होते, हे बरोबर आहे. रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत, अनेक गट आहेत, ABCD खूप काही आहेत, आपण नेहमी चर्चा करतो. पण तरी हा पक्ष संपला नाही. 1951च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आता 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात आले आणि अनेक राजकीय पक्ष नष्ट झाले. राष्ट्रीय मान्यता प्राप्त म्हणजे पक्ष जे आहेत ते नेस्तनाबूत झाले, त्यांचं नावही नाही दिसत कोणाला. पण RPI जो आहे हा जिवंत आहे. ABCD 50 गट असतील पण जिवंत आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये हा पक्ष आहे. अनेक मतभेद आहेत, गट आहेत, निवडणुकीच्या काळात ते होतात, पण हा पक्ष नष्ट का नाही होत, हा पक्ष संपला का नाही. मोठे मोठे पक्ष संपले हो, अनेक पक्ष संपले. राष्ट्रीय मान्यता प्राप्त जनता पक्षाचं कोण दिसतं तुम्हाला, एका काळी सत्ता होती ना, सत्ताधारी पक्षाचा पत्ता नाही. मग रिपब्लिकन पक्ष का जिवंत आहे, आणि हा रिपब्लिकन पक्ष जिवंत आहे याचं कारण जे आहे ते महत्वाचं कारण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ज्या प्रकारे बोलतो की नाही या पक्षाच्या काही कडून आमच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही, हे बरोबर आहे. पण रिपब्लिकन पक्ष काय आहे हे तुम्ही समजलं पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचं तत्वज्ञान जे आहे ते बाबासाहेबांनी जे आपल्याला मांडलं ते 1919 पासून मांडलेलं आहे. इंग्रजांच्या सत्तेमध्ये भारतीयांना सत्ता देऊ, भारतीयांच्या आधी हळूहळू देशाची म्हणजे सोपवू असं ब्रिटिशांचं ठरलं आणि पूर्ण देशामध्ये राजकीय सत्तेकरता संघर्ष सुरू झाला, भयानक संघर्ष सुरू झाला. काँग्रेस होती, मुस्लिम लीग होती, शिखांचा पक्ष होता, जे राजे रजवाडे होता त्यांचा पक्ष होता, श्रीमंत जे लोक त्यांचे पक्ष होते, मराठ्यांचे पक्ष होते, दाक्षिणात्य लोकांचे पक्ष होते, शाहू महाराज त्यातले होते. त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस 1929 ला मरण पावले होते. या सगळ्यांचे हे होते. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी जे मांडलं किंवा आम्हाला राजकीय सत्ता पाहिजे, राजकीय सत्तेशिवाय उन्नती नाही, हे 1919 मध्ये बाबासाहेबांनी मांडलं की बा राजकीय सत्तेशिवाय आमचा उद्धार होणार नाही. आपण बरेचदा साऊथ ब्युरो कमिटीचे आपण चर्चा केलेल्या आहेत. मी तुम्हाला कागदे दिले आहेत मागच्या म्हणजे बरेच अनेक दिवसाच्या आधी की राजकीय सत्तेशिवाय आम्हाला तरणोपाय नाही, हे बाबासाहेबांनी मांडलं. या सर जयभीम, सावलीच्या इकडे आमच्या जवळ या, इकडे या, आमच्या बाजूला या. आणि मग राजकीय सत्तेशिवाय तरणोपाय नाही हा एक सिद्धांत हा त्या काळी मांडण्यात आला. कारण बाकीचे सगळे लोक म्हणायचे किंवा
अस्पृश्यांना राजकीय सत्ता घेऊन काय करायची आहे, देऊन काय करायचं आहे? आम्ही शिकले आहोत, सवरले आहोत, श्रीमंत आहोत, संभ्रांत आहोत, कुलीन आहोत, उच्चवर्णीय आहोत, आम्ही सत्ता सांभाळू शकतो. आणि एक फिलॉसॉफी त्यावेळेस डेव्हलप झाली की राजकीय सत्ता म्हणजे काय आणि राजकीय सत्तेचा काय उपयोग होतो, त्याचा काय परिणाम पडतो समाज जीवनावर. आणि मग साऊथ ब्युरो कमिटीमध्ये आपण साऊथ ब्युरो कमिटीच्या चर्चेवर आपण बघितलं किंवा साऊथ ब्युरो कमिटीमध्ये जे मांडण्यात आलं त्याच्यामध्ये हे आवर्जून मांडण्यात आलं की बा आम्हालाही सत्तेमध्ये अधिकार पाहिजे. आता दोन तत्व झाले, लोकांची कामं आणि सत्तेमध्ये आमचा सहभाग. त्याच्या पूर्वीची एक पार्श्वभूमी अशी म्हणतात की बाबासाहेब सार्वजनिक जीवनात आले कसे, सार्वजनिक जीवनात ते कसे काय. एक त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेटर टू एडिटर छापण्यात आलं होतं असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये एका महार विद्यार्थ्याचं पत्र असं छापण्यात आलं. हे साऊथ ब्युरो कमिटीच्या आधीची एका महार विद्यार्थ्याचं पत्र, नाव नाही येते खाली, पण ते बाबासाहेबांचं असं सगळे त्यांचे चरित्रकारांचं म्हणणं. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब त्या पत्रामध्ये म्हणतात की बा आता इंग्रज सरकार भारतीयांना सत्ता देते आहे, ह्या सत्तेचे वाटेकरी सगळे आहेत, मग अस्पृश्यांना सत्ता नको आहे काय, त्यांना का बाहेर ठेवता. लेटर टू एडिटर मध्ये बाबासाहेबांचं ते जे पत्र आहे त्या काळातलं निनावी पत्र, त्याच्यामध्ये तो पहिल्यांदा ते पत्र आलं. त्यानंतर साऊथ ब्युरो कमिटी आली आणि त्याच्यात मांडण्यात आलं की बस सत्तेचा आमचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आणि मग तो साऊथ ब्युरो कमिटीमध्ये बाबासाहेबांनी जी हाईट जी मिळवलेली आहे तुम्ही ते बघा. मी अनेकदा आम्ही चर्चा केली आणि थोडक्यात आपण एक म्हणतो की बा ज्या दिवशी आपण निवडणुकीला जातो त्या दिवशी आपल्याला माहीत राहते की बा आपला पक्ष निवडून येईल किंवा नाही येणार. पण आपली कोणतीही मंडळी, म्हातारी असो, स्त्री असो, पुरुष असो, ज्या तयारीनं मतदान द्यायला जाते आणि जे त्यावेळेचा जो जोश राहतो तो कोणता राहतो, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय संचारते की मी या देशाचा निर्माता आहे, मी या देशाचा मालक आहे, माझं मत याच्यावर सरकार बनणार आहे, माझा माणूस आला किंवा नाही आला, माझं पार्टी आला की नाही आली, ही भावना नाही राहत तुमच्या मनात. तुमच्या मनात हे राहतात की मी या देशाचा सत्ताधारी आहे, माझ्याही हातात अधिकार आहे मताचा आणि माझ्या मताच्या आधारावर या देशाचे राज्य करता येणार आहे. कोण येतील तो प्रश्न आला. मोठी मन जर असली तर तुमचं साम्राज्य मोठं होईल, तुमचा पक्ष मोठा होईल, तुमची संघटना मोठी होईल. पण जर तसं नसेल आणि मग लोकांना दोन्हीकडच्या लोकांनाही पटलं किंवा आपल्याला आपसामध्ये समन्वय पाहिजे आणि मग मजा आली. फार चांगला कार्यक्रम झाला. मला ज्या प्रतिक्रिया भेटल्या, आता दोन घटना मी आवर्जून सांगेन. मला ज्या प्रतिक्रिया भेटल्या त्या पोलीसच्या. आपल्या वैशालीनगरचा एक खुबी हवाला होता, मी तिकडे बाहेर गेलो थोडा. तो मला म्हणाला, म्हणे आम्हाला फार बरं वाटलं, तुम्ही दोघे एकत्र संयुक्त घेतलं हे आम्हाला बरं वाटलं. म्हणजे त्यांनी रिपोर्टिंग केली असं नाही की बा दोन संघटना वेगवेगळ्या होत्या, निळ्या झेंड्याच्या होत्या, पण जवळजवळ बसल्या होत्या, दोघांनी एका बाजूला तोंड करून एकत्र सुरू केलं, चांगलं वाटलं म्हणे आम्हाला. म्हटलं आम्ही एकच आहोत. अरे आम्ही किती इकडे भांडत असलो, एक घर आहे आमचं, कुटुंब आहे आमचं, आमचा झेंडा एक, आमचा बाबासाहेब एक, आमचं सगळंच एक, आम्ही काय आमच्यात वाद आहे. अरे असलाही वाद तर आम्ही मिटवू शकतो, जेव्हा प्रॉब्लेम आला तर आम्ही एक होतो. मग आपल्या घरी तो कुरकुरीत जातं. ती एक. दुसरी एक महत्वाची घटना आहे, एक प्रतिक्रिया सांगतो. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या नियमाप्रमाणे महिलांना नेहमी स्थान देतो आणि आम्ही दलातर्फे आमची महत्वाची मंडळी बोलली, त्या कार्यक्रमाचे जे नियोजित अध्यक्ष होते ते बोलले, आमचे महत्वाचे कार्यकर्ते बोलले आणि आरपीआय वाल्या लोकांनीही शांतपणे निमूटपणे ऐकून घेतला आणि प्रतिसाद दिला आणि मदत केली. आता आम्ही एका आपल्या महिला प्रतिनिधीला दलातर्फे बोलण्याची आम्ही त्यांना एक संधी दिली. ती म्हणे मला इथं बोलावं लागेल अशी काय मला अपेक्षा नव्हती, पण म्हणे मी आता मला बोलावलंच, मी बोलते आहे. आणि तिने सांगितलं की मी 15 वर्ष लोकसत्ता या
वृत्तपत्राची वार्ताहर होतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद. तू तसा शक्य नाही. पक्षामध्ये जेवढा जर मोठा पक्ष बनवायचा असेल, विशाल पक्ष बनवायचा असेल, तर तुमची मनही मोठी पाहिजे, एकामेकाला सांभाळून घेण्याची भावना पाहिजे.